नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील खामगाव येथील घोडा बैल अर्थात शर्यतप्रेमी प्रगतशील शेतकरी शंकर रायबान कदम यांनी चक्क डीजे लावत फटाक्याची आतिषबाजी करत खामगाव या गावांमध्ये मिरवणूक काढत बिट्या बैलाचा वाढदिवस साजरा केलाय। हा बिबट्या म्हणजे नेमकी कोण? त्यांचा चिरंजीव अथवा कुटुंबातला एक प्रमुख म्हणूनच बैलाचे नाव ठेवण्यात आले आणि याच बैलाचा वाढदिवस 1 मार्च रोजी अर्थात आज त्यांनी खामगावात साजरा केला। त्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थांना टांगा शर्यत, बैलगाडा शर्यत प्रेमी सर्व लोकांना बोलवत वाढदिवसानिमित्त जेवण देखील दिले होते। तसेच त्यांनी सांगितले, मी माझ्या बिट्याला कधीही विसरू शकत नाही, कारण त्याने मला आत्तापर्यंत कुठल्याही शर्यतीत अपयश मिळून दिलेला नाही, नेहमीच विजयाचा गुलाल देत असतो, म्हणूनच बिट्या माझ्या मुलाबाळांसारखाच मला आवडतो। त्याने माझे नाव येवला तालुक्यातच नव्हे तर अनेक ठिकाणी लौकिक केले, म्हणून मी त्याचा आज वाढदिवस साजरा केला। या बिट्याच्या वाढदिवसाचे कौतुक खामगावचं नव्हे तालुक्यात सह महाराष्ट्रभर चर्चा होत आहे। यामधून एकच शिकवण आपल्याला मिळते, शेतकरी म्हटलं की बैल, गाय, शेळी, बकरी, घोडा पाळीव प्राणी यावरती नेहमीच शेतकरी प्रेम करत असतो। पुढे त्यांनी सांगितले की मी अनेक शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या पशु प्राण्यांना व्यवस्थित सांभाळावे, अन्यथा सांभाळू नये अशी माहिती देखील आपला महाराष्ट्र न्यूजला दिली। या वाढदिवसाप्रसंगी खामगावसह उक्कडगाव, वेजापूर, कोपरगाव, येवला येथील शर्यतप्रेमी गावकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर। याला किती दिवस ठेवणार आहात का त्याचा दरवर्षी वाढदिवस आहे? नाही, मी याला माझी जोपर्यंत हाऊस इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याला कोणाला जाणार नाही। ज्या दिवशी माझी इच्छा पूर्ण करेल तो त्या दिवशी मी एखाद्याला देऊन टाका हाताला। अशी काय इच्छा आहे तू याच्यापासून? मला अशी इच्छा आहे का याने फक्त जगात माझं नाव करून दाखवायचं, एवढीच इच्छा आहे माझी, आणि करीन ते। काय नाव आहे त्याचं? याचं नाव बिट्टे आहे। आणि बिट्याला 1 वर्षभर तुम्ही सांभाळून? हो, 1 वर्ष पूर्ण सांभाळून, आता 2रे वर्ष लागले मार्च पासून। आता यावर्षी तुम्ही यात्रा उत्सवाला उतरवणार? हो, यावर्षी जोमाने उतरणार तुला। आधी उतरवलाय कधी? खूप वेळेस उतरलाय। हे खोंड मी युवासरू 1 वर्ष झालं त्यावेळी आणलं होतं। 1 मार्चला मी घेतलेलं आहे। घेतल्यापासून मी त्याला थोडं लहान पोरासारखं शिकवलं। आता माझ्याकडे येऊन त्याला 2रं वर्ष लागलंय 1 मार्च पासून, आणि त्याला मी या घोड्यामध्ये याला वजे करून आतापर्यंत असं आखलंय का आता मी कोणत्या क्षेत्रात गेलो तर मी बिगर गुलाल घरी येत नाही, आणि याला मी माझ्या पोरासारखं सांभाळलेलं आहे, आणि वाजत त्याची मिरवणूक काढली। याचा वाढदिवस साजरा करण्याचा तुमचा हेतू नेमके काय होता? माझा फक्त उत्साह, मला आनंद आहे याच्याबद्दल। आता समाजाला तुम्ही काय मेसेज? समाजाला मी हे सांगणार आहे का मित्रांनो, जर सांभाळायचं असेल तर व्यवस्थित यांचं पालन करा, नाहीतर नाही सांभाळली ती बरी।